राजकीय नेत्यांनी मराठा आरक्षणासाठी पुढाकार घ्यावा, करण गायकर यांचं आवाहन। आंतरवली सराटी येथे सुरू असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी नाशिकमध्ये सकल मराठा समाजाची बैठक आयोजित करण्यात आली। या बैठकीत शरद पवारांनी मराठा आरक्षणासाठी पुढाकार घ्यावा अशी सकल मराठा समाजाच्या वतीने मागणी करण्यात आली आहे। उपोषण आंतरवली सराटी या ठिकाणी सुरू आहे। राज्यातील सर्व खासदार आमदारांनी त्या ठिकाणी एकत्रित जाऊन मराठा योद्धा जरांगे पाटलांना आपल्या लेटर पॅडवर त्या ठिकाणी हमी द्यावी, त्यांचं आंदोलन स्थगित करण्यासाठी प्रयत्न करावे। त्याचबरोबर राज्याचे ज्येष्ठ नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांनी सर्व राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांना घेऊन आंतरवली सराटी या ठिकाणी मराठा आरक्षणाच्या बाबत जरांगे पाटलांच्या ज्या मागण्या आहेत त्या सोडवण्यासाठी पुढाकार घ्यावा। राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा त्या ठिकाणी जाऊन सकारात्मक भूमिका जरांगे पाटलांच्या आंदोलनासंदर्भात दाखवून हे आंदोलन स्थगित करावं ही विनंती करण्यासाठी आजची नाशिक ही सकल मराठा समाजाची पत्रकार परिषद आयोजित केली होती। जर हे नेते त्या ठिकाणी गेले नाही तर पहिलं आंदोलन शरद पवार साहेबांच्या घरापासून या सर्व राजकीय प्रमुख नेत्यांच्या घरासमोर केले जातील आणि याला सर्वस्वी जबाबदार हे राजकीय नेतेच असतील याचंही त्यांनी भान ठेवावं। त्याचबरोबर 48 खासदार आणि आमदार यांना जर मतदारसंघात सुखरूप फिरायचं असेल तर त्यांनी तात्काळ एकत्रितरित्या आंतरवली सराटी जाऊन या ठिकाणी आंदोलन थांबवण्यासाठी प्रयत्न करावे। जर हे नेते आंतरवली सराटी येथे गेले नाही तर पहिलं आंदोलन शरद पवार यांच्यासह सर्व प्रमुख राजकीय नेत्यांच्या घरासमोर केलं जाईल असा इशारा नाशिकमधील सकल मराठा समाजाच्या वतीनं शरद पवार यांच्यासह सर्वच राजकीय नेत्यांना देण्यात आलाय। त्यामुळे आता राजकीय नेते मनोज जरांगे यांचं आंतरवलीत सुरू असलेल्या ठिकाणी जाऊन मराठा आरक्षणासाठी पुढाकार घेणार का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट 9 न्यूज महाराष्ट्र।